देवतारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे, याचाच प्रत्यय आलाय अकोल्यातील डॉक्टर सुरेश मुंदडा यांच्यासह त्यांची पत्नी आणि गाडी चालकाला। रविवारी रात्री 12च्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरवरून अकोल्याकडे येताना त्यांची गाडी नाल्याच्या पुरात वाहून गेली। मात्र वाहून गेलेली गाडी एका बाभळीच्या झाडाला अडकली आणि तिघेजण चक्क मृत्यूच्या दाढेतून परत आले। तब्बल 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या तिघांना पुरातून बाहेर काढण्यात यश आलं। अकोला जिल्ह्यातील पिंजऱ्यातील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाने या तिघांची पहाटेच्या दरम्यान सुटका केली। मध्यरात्रीपासून हा थरार सुरू होता आणि पहाटे या तिघांची दोरीच्या साहाय्याने सुटका करण्यात आली। काही वेळेस वाटलं किंवा आपण वाचतो, काही वेळेस वाटतं की आपण वाचणार नाही आणि देवावर विश्वास ठेवून जे काही होईल त्याला आपल्याला फेस करायचं आहे। आता आपण सगळ्यांना फोन केलं आहे आणि लेट अस होप की आपल्याला मदत मिळेल अशी भावना होती। एकदम आनंदी की देवानी आपल्याला नवीन आयुष्य दिलं। त्या ठिकाणी धारीचा जवळपास 40 ते 50 फुटाचा आमचा अंतर होता आणि त्या ठिकाणी धारीच्या प्रवाहामुळे गाडीजवळ जाणं आम्हाला शक्य नव्हते। तरी आम्ही रोपच्या साहाय्याने लाईफ ब्रेक घेऊन माझे 2 स्विमर आणि त्या ठिकाणी पाठवले आणि त्या रोपच्या साहाय्याने त्या ठिकाणी 1 स्विमर पाठवून बेस तयार केला। त्या बेसच्या साहाय्यामधून प्रथम आम्ही गाडीच्या चालकाला काढलं, नंतर मॅडमला काढलं आणि नंतर डॉक्टर साहेबांना काढलं। नंदुरबार जिल्ह्यात पाचोराबारी गावातल्या आष्टी सर्कलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 4 जण वाहून गेले तर 2 जण गंभीर जखमी झाले। या पुरात 8 जण वाहून गेल्याची माहिती समोर येते। पावसाने या भागात इतका कहर केलाय की या भागातला रेल्वे मार्ग देखील वाहून गेलाय। नंदुरबार सुरत रेल्वेचे 5 डबे रुळावरून त्यामुळे घसरलेत। या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी 100 घरांचं मोठं नुकसान झालंय। 20 ते 30 जनावर वाहून गेली आहेत। गावात सर्वत्र भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। रेल्वे अपघातामुळे भुसावळ सुरत या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। रेल्वे प्रवाशांचे त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत। अनेक गाड्या नवापूर आणि जळगाव येथून परत पाठवण्यात आल्यात, पण सततच्या पावसामुळे मदत कार्यातही अडथळे येत आहेत। एकाच दिवसातल्या विक्रमी पावसानं नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। धारणा धरणातून 3000 क्युसेक, पालघरमधून डाव्या कालव्यातून 600 क्युसेक आणि कादवामधून 5000 क्युसेक विसर्ग करण्यात येतोय। गेल्या 24 तासात जिल्ह्यात विक्रमी 1800 मिलीमीटर पावसात पाणी आहे। हवामान खात्यानं आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून वारणा धरण 48% भरलंय। चांदोली परिसरात मागील 24 तासात 160 मिलीमीटर पाऊस झालाय। शिराळा तालुक्यातील 3 पूल पाण्याखाली गेलेत तर एका ओढ्यावरील पूल फुटलाय। पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। त्या पावसामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेले तर कृष्णा नदीची पातळी एका रात्रीत 10 फुटांनी वाढली। आयुर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणी पातळी तब्बल 21 फुटांवर गेली। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे। पंचगंगेची पातळी तब्बल 24 तासात 10 फुटांनी वाढली, त्यामुळे जिल्ह्यातील 40हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत। कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या 2 दिवसात 2 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढलाय। मुंबईला 2 महिने पुरेल इतकं पाणी गेल्या 2 दिवसात झाले। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सध्या एकूण 5,03,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी आजच्याच दिवशी 2,98,000 लिटर इतका साठा होता। विदर्भात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरच्या हतनूर धरणाच्या पातळीत वाढ झाली। धरणाचे 41 पैकी 36 दरवाजे उघडले, 4 दरवाजे पूर्ण क्षमतेत तर 32 दरवाजे अर्धा मीटरने खुले करण्यात आले। 1427 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। जुन्नर तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय। येडगाव धरणातून 2000 क्युसेक पाणी कुकडी नदीत सोडलं गेलंय। कुकडी नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर या पुरामुळे शेत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। चिपळूणच्या वशिष्ठी नदीचं पाणी बाजारपेठेत घुसले, त्यामुळे बाजारपेठेतील दुकानात 5 फुटांपर्यंत पाणी साचले। नगर परिषदेनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत धोक्याचा भोंगा वाजवलाय। सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे। या पावसामुळे वारणा धरण 40% भरलंय तर शिराळा तालुक्यातील मांगले काखे पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे 20 गावांचा संपर्क तुटलाय। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या दुसऱ्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटातून बाहेर काढले। जिल्ह्यात संपूर्ण रात्र पावसाची रिपरिप सुरू होती, त्यामुळे शेतकरी सुखावले। धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा, नंदुरबार, नवापूर आणि सातपुड्यातही
जोरदार पाऊस पडतोय. पिकांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे. भंडारा जिल्ह्यात 24 तासात 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वैनगंगा नदी पातळीत सातत्यानं वाढ होते. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 0.15 मीटरने उघडण्यात आले. त्यामधून 3200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार सुरू आहे. नदी नाल्यांमधील जलस्तर वाढलेला आहे. लघु मध्यम आणि मोठ्या धरणांमध्येही पाणी साठा वाढायला सुरुवात झाली आहे. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारं निळोणा धरण भरलंय. जिल्ह्यात पहिलाच मोठा पाऊस झाल्यानं निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 दरवाजे उघडण्यात आलेत. या पावसामुळे सायखेडा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. बेमळा धरण देखील 55% भरलंय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या दुसऱ्या दमदार पावसानं शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटातून बाहेर काढलं. रविवारी संध्याकाळपासून या दोन्ही जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावले. जिल्ह्यात संपूर्ण रात्र पावसाची रिपरिप सुरू आहे. शेतकरी सुखावलेत. धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा, नंदुरबार, नवापूर आणि सातपुड्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. देशाच्या 91% भागात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. गुजरातचा अपवाद वगळता 1 जून ते 10 जुलै या काळात देशात सरासरी 254 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा हे पर्जन्यमान 1% अधिक आहे. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या 26% भागात सरासरीपेक्षा जास्त आणि 63% भागामध्ये सरासरी इतका पाऊस झाला आहे. उरलेल्या 11% भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. गुजरात आणि सौराष्ट्रात अजूनही मोठ्या प्रमाणात पावसाची कमतरता. यंदा आतापर्यंत गुजरातमध्ये सरासरीपेक्षा 58% कमी पावसाची नोंद आहे. त्याचप्रमाणे सिक्कीम वगळता ईशान्येकडच्या सर्वच राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. पण गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळानं होरपळणारा मराठवाडा आणि विदर्भावर मात्र वरुण राजानं यंदा कृपा केली आहे. कांदा, बटाटा, भाजीपाला, फळे हे नियमनमुक्त केल्यानं आता बाजार समित्या देखील नियमनमुक्त कराव्यात अशी राज्यभरातल्या बाजार समित्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमधल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यानं मार्केट यार्डातील व्यवहार थंडावले होते. शेतमाल नियमनमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला आहे. राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ट्विट करून जलसंधारण खातं गेल्याचं दुःख नसल्याचं म्हटलंय. 2 दिवसांपूर्वी सिंगापूरमध्ये होत असलेल्या जलपरिषदेमध्ये सामील होण्यासाठी त्या गेल्या, पण त्यांच्याकडून हे खातं काढून राम शिंदेंकडे देण्यात आलं. त्यामुळे आपण परिषदेला जाणार नाही असं पंकजा मुंडेने ट्विटरवर जाहीर केलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ट्विटरवरूनच फटकारून परिषदेला हजर राहण्यास सांगितलं होतं. सोशल मीडियावर झालेल्या या नाराजी नाट्याची सर्वत्र चर्चा झाल्यावर पंकजाताईंनी पुन्हा एकदा ट्विटरवरच स्पष्टीकरण दिले. माझे निकटवर्ती राम शिंदे यांच्याकडेच हे जलसंधारण खातं गेलं याचा आनंद असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. शिवाय नाराजी वगैरे काहीही नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. महिला व बालकल्याण विभागाचे पूरक पोषण आहाराचं तब्बल 750 कोटींचं टेंडर रद्द करण्याचे औरंगाबाद खंडपीठानं आदेश दिलेत. महिला व बालकल्याण विभागावर खंडपीठानं ताशेरे ओढलेत. कामाचा तालुकानिहाय सर्व्हे करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. सदर काम केंद्रीय पद्धतीने न करता विकेंद्रित पद्धतीनं करा असे आदेशही हायकोर्टानं दिले. माझ्यावर संजय निरुपम यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत असं रवींद्र वायकर यांनी म्हटलेलं आहे. त्या संदर्भात मी संजय निरुपम यांच्या विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. 10 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. 15 दिवसाच्या आत उत्तर नाही दिलं तर क्रिमिनल स्वरूपाची केस फाईल करणार असल्याचंही वायकर यांनी स्पष्ट केलं आहे. संजय निरुपम यांनी 15 दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा या कारवाईला तयार राहावं असा इशारा वायकर यांनी दिला आहे. आज मी त्याचे सर्व पुरावे इथं आणलेले आहेत आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीने बिनबुडाचे आरोप करून एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं, काही हातामध्ये प्रूफ नसताना अर्धवट प्रूफच्या माध्यमातून हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्या अनुषंगाने डिफॉर्मेशन नोटीस मी त्यांना दिले. अब्रू नुकसानीचा मी दावा केलेला आहे. नवनियुक्त केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार केला. गुरुजनांच्या शिकवणीमुळेच आपण केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकलो असं सांगत जावडेकरांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
मला एक संबल देतो, एक मला विश्वास देतो की आमचे चांगले शिक्षक, या देशातले लक्षावधी कोट्यावधी चांगले शिक्षक हेच या देशाला पुढे नेऊ शकतात आणि आम्हाला मग साऊथ कोरिया आणि अमेरिकेची तुलना नाही करावी लागणार. लोक भारताकडे आशेने पाहतील की भारतामध्ये शिक्षण कसं असावं तर भारतासारखं असावं, असं काही दिवसामध्ये म्हणायला लागतील. यासाठीच आम्ही काम करू. सलग चौथ्या दिवशी काश्मीरमधला हिंसाचार नियंत्रणात राहावा यासाठी श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू आहे. 8 तारखेपासून काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारानं आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतलाय तर 100हून अधिक लोक जखमी झालेत. 8 तारखेला हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुरहान वानी चकमकीत मारला गेला. तेव्हापासून काश्मीर धगधगतंय. सलगच्या हिंसाचार आणि संचारबंदीनं सर्वसामान्य लोकांचे मात्र हाल होत आहेत. दरम्यान फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. आपल्या वादग्रस्त व्याख्यानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे डॉक्टर जाकीर नाईक आज मुंबईत परत येण्याची शक्यता नाही आहे. जाकीर नाईक मुंबईतल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे प्रमुख आहेत. 2 आठवड्यांपूर्वी बांगलादेशात झालेल्या अपहरण आणि हत्यानाट्यातल्या दहशतवाद्यांनी जाकीर नाईकच्या उपदेशातून प्रेरणा घेऊन हल्ला केल्याचा दावा केला होता. तेव्हापासून जाकीर नाईक यांच्या फाउंडेशनची कसून चौकशी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर आज जाकीर नाईक मुंबईत परत येण्याची शक्यता होती. मात्र चौकशी सुरू झाल्यानंतर जाकीर नाईक यांनी दुबईतून आरोप फेटाळण्यासाठी एक व्हिडिओ मेसेज पाठवला होता. तिथून ते आज परत येणार अशी माहिती मिळाली होती. मात्र तशी शक्यता आता धुसर झाली आहे. मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. जाकीर नाईक यांना ताब्यात घेतलं जात आहे का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असतानाही हिंदूंवर संकट येत आहेत. काश्मीर आणि अमरनाथ येथे हिंदूंवर संकट येत आहेत. याकडे सरकारचं लक्ष आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. हिंदूंना एक न्याय आणि जाकीर नाईकला दुसरा न्याय का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये जातपात धर्म न पाहता जर का सर्व धर्मसमभावाने काम होणार असेल तर जो न्याय तुम्ही हिंदूंना लावताय तोच न्याय जाकीर नाईकला लावा. की काश्मीर पेटल्यानंतर खरं म्हणजे केंद्र सरकार काय आणि राज्य सरकार काय दोन्हीकडे भारतीय जनता पक्ष आहे. ताबडतोबीने तिकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज अमरनाथ यात्रेकरूंवरती जी काही संकट किंवा परिस्थिती उडवलेली आहे त्या परिस्थितीकडे कोणाचं लक्ष आहे. आपण इकडे जाकीर नाईकबद्दल नुसतं बोलतोय पण तिकडे हिंदू मरतायत. साऱ्या देशाची मान गर्वानं उंचावली जाईल असा गौरव भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्याचा होणार आहे. सागरी साहसाबद्दल भारतीय नौसेनेच्या पहिल्या महिला कॅप्टन राधिका मेनन यांना सागरी शौर्य पदकानं गौरवण्यात येईल. हा सन्मान मिळवणाऱ्या राधिका मेनन या जगातील पहिल्या महिला आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात राधिका मेनन यांनी प्रतिकूल परिस्थितीत 7 मच्छीमारांचे प्राण वाचवले होते. 15 ते 50 वयोगटातील या मच्छीमारांना वाचवण्यासाठी 3ऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं होतं. त्यांना सुखरूप बाहेर काढल्याच्या पराक्रमाबद्दल राधिका मेनन यांना 2016 मधील विशेष शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय समुद्र संघटना अर्थात IMOच्या वतीनं हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. भारतीय महिला जगात आपला ठसा उमटवण्यात सक्षम असल्याचं राधिका मेनन यांच्या शौर्यानं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. बँक कर्मचारी संघटना AIBEA आणि AIBOAच्या वतीनं 6 लाख बँक कर्मचाऱ्यांचा 12 आणि 13 जुलैला संप असणार आहे. देशातील स्टेट बँकेच्या 5 सहयोगी बँका बंद करून मग त्या स्टेट बँकेत विलिनीकरण करणे हा मोदी सरकारचा आदेश संसदेत आणि कायदा पायदळी तोडून झालाय. त्याचप्रमाणे तो देश हिताचा नाही अशी तक्रार या संघटनेची आहे. बुडीत कर्ज वसूल केल्यास बँका सुरळीत चालतील. तसंच सरकार आणि RBI मोठ्या कॉर्पोरेट्सना कर्जमाफी देते असं बँक कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. बँका बंद करून मग त्यांचं विलिनीकरण करणं आणि नंतर खाजगीकरण करणं हे देशहिताचं आहे का असा सवाल या संघटनांनी केला. गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरून विकत घेतलेल्या ॲप्लिकेशनवर कर लावण्याचा सरकार विचार करते. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरून अनेक ॲप्लिकेशन्स विकत घेताना ग्राहकाला किंमत मोजावी लागते. त्यावर गुगल आणि ॲपल या दोन्ही कंपन्या उत्पन्न कमवतात. त्यामुळे सेवेची विक्री होत असल्यानं त्यावर कर लावण्याची तयारी सुरू करण्यात आली. डिसेंबरच्या अखेरीस समायोजन कराच्या नावाखाली 6 ते 7% कर लावण्यात येईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. दहशतवादी संघटना ISIS सध्या हळूहळू कमजोर होत चालली आहे. इराक आणि सिरियावर ISISची पकड आता केवळ 68,000 स्क्वेअर किलोमीटरवर राहिली आहे. ब्रिटिश थिंक टँक IHSच्या अहवालानुसार मागील 18 महिन्यात इराक आणि सिरियामध्ये ISISला आपला 25% भाग गमवावा लागलाय. 2016 पूर्वी 6 महिन्यात ISISचा कब्जा 78,000 स्क्वेअर किलोमीटरवरून कमी होत 68,000 वर आलाय. दरम्यान यामुळे आता ISIS आपल्या हल्ल्यांमध्ये वाढ करण्याची शक्यताही आहे.
अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेननं अमेरिकेशी बदला घेण्याची धमकी दिली. हमजानं 21 मिनिटांची ऑडिओ टेप जारी करून अमेरिकेविरुद्ध मोहीम उभारण्याचं म्हटलंय. वी आर ऑल ओसामा नावाखाली त्यानं हा संदेश दिलाय. यामध्ये अमेरिका मुस्लिम देशांवर अत्याचार करते आणि याविरोधात जगभरात अमेरिकेला टार्गेट करणार असल्याचं त्यानं म्हटलंय. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या पहिल्या स्पेन दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अमेरिका आणि स्पेनच्या सैनिकांबरोबर एक पत्रकार परिषद घेतली. रशियाचा वाढता प्रभाव आणि ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर निर्माण झालेल्या धोक्याचा सामना एकत्र करू असं आवाहन त्यांनी केलं. अमेरिकन सैन्य स्पेनमध्ये 1953 पासून मोरोन आणि रोटा मिलिटरी बेसवर तैनात आहे. कॅलिफोर्नियाच्या सॅन क्लॅरिटा व्हॅलीतील जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. प्रशासनानं जंगलाच्या जवळ राहणाऱ्या 2000 नागरिकांना आपापल्या घरी पाठवले. आग लागल्यानंतर या नागरिकांना हलवण्यात आलं होतं. दरम्यान आग नियंत्रणात आणत असताना एका कर्मचाऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफर्टमध्ये शनिवारी रात्री एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. तब्बल 7548 वादकांनी एका फुटबॉल स्टेडियमवर एकत्र येऊन सर्वात मोठ्या ऑर्केस्ट्रा वादनाचा विक्रम केलाय. एका 28 वर्षीय संगीत शिक्षकानं हा सगळा लवाजमा गोळा केला. याआधी 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये 7224 वादकांनी सर्वात मोठ्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम केला होता. सिंगापूरमध्ये वृद्धांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी रोबो कोच बनवण्यात आलाय, जो वृद्धांना पर्सनल ट्रेनरसारखा व्यायाम करण्यास मदत करेल. क्वीन्स टाउनमध्ये सिनियर सिटीजन्स आठवड्यातून एकदा एकत्र येतात. या स्पेशली डिझाईन रोबोटमुळे स्ट्रेच आउट आणि जॉईंट रोटेशनची ट्रेनिंग या वृद्धांना मिळेल. युक्रेनची राजधानी कीवच्या रस्त्यांवर एक विहंगम दृश्य पाहायला मिळालं. तमाम महिला एका सायकल परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. या परेडचं आयोजन कीव सायकल संघटनेनं केलं होतं. सायकलिंग प्रमोट करण्यासाठी या परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. पोर्तुगालनं 2016च्या युरो चषकावर नाव कोरलं. युरो चषक 2016 फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालनं यजमान फ्रान्सला 1-0 फरकानं नमवलंय. या सामन्यातील एकमेव विजयी गोल बदली खेळाडू म्हणून आलेल्या इदरनं अतिरिक्त वेळेत 109व्या मिनिटाला केलाय. पोर्तुगालनं पहिल्यांदाच युरो चषक जिंकण्याचा पराक्रम केला. याआधी 2004 साली पोर्तुगालच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. या सामन्यात 10व्या मिनिटाला पोर्तुगालचा स्टार प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डो जखमी झाला. ब्रिटनच्या अँडी मरेनं कॅनडाच्या मिलोज राओनिकचा पराभव करत विम्बल्डनवर आपलं नाव कोरलंय. फायनलच्या लढतीत मरेनं राओनिचवर 6-4, 7-6, 7-6नं त्याला पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयासह मरेनं दुसऱ्यांदा विम्बल्डन अजिंक्यपद पटकावलं. याआधी मरेनं 2013 मध्ये विम्बल्डनच्या किताबावर आपलं नाव कोरलं होतं. तर त्याच्या टेनिस करिअरमधील हे तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलंय. फुटबॉलचे जादूगार अशी ओळख असलेले ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले वयाच्या 75व्या वर्षी तिसऱ्यांदा भोवल्यावर चढलेत. मार्सिया चेबले या आपल्या गर्लफ्रेंडसह ते रेशीम गाठीत अडकलेत. ब्राझीलला 3 वेळा फुटबॉलचं जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या पेले यांची लग्नाची हॅट्रिक सध्या चर्चेचा विषय ठरली. 1980 मध्ये पेले आणि मार्सिया यांची ओळख झाली. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली. 2010 पासून ते एकमेकांना डेट करत होते. मैत्रीचं रूपांतर पती पत्नीच्या नात्यात करायचं दोघांनी ठरवलं आणि पारंपरिक पद्धतीनं दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे 75 वर्षीय पेलेशी लग्न करणारी मार्सिया ही त्यांच्यापेक्षा 33 वर्षांनी लहान आहे. पेले यांनी याआधी रोसमेरी चोल्बी आणि अभिनेत्री इसिरिया नासिमेंटो यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघींपासून पेले यांना 5 मुलं आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.